तुमच्या स्क्रिप्टचा मराठी अनुवाद। गेल्या आठवड्यात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर या आठवड्यातही सोने आणि चांदी स्वस्त होणार का, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, यासोबतच भारतीय सराफा बाजारानुसार आजचे सोने आणि चांदीचे ताजे दर देखील पाहूया। नमस्कार मित्रांनो, भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड न्यूज चॅनेल गोल्ड रेट मराठी मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे। जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातून पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी चढउतार पाहायला मिळत आहे। अशा परिस्थितीत सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये किती मोठी घसरण झाली आहे आणि येणाऱ्या काळात सोने चांदी स्वस्त होणार की महागणार, याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत। यासोबतच तुमच्या शहरातील आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत, तसेच सोने आणि चांदीचे भाव आणखी किती खाली जाऊ शकतात याची माहितीही देणार आहोत। सोने किती काळ स्वस्त मिळेल, गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम वेळ कोणता असेल, याचीही संपूर्ण माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे। म्हणून जर तुम्ही येत्या काही दिवसात सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पुढे जाण्यापूर्वी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, तुमच्या मते बाजारात सोन्याची योग्य किंमत किती असावी? खाली कमेंट करून तुमचे मत जरूर सांगा। आणि जर तुम्ही अजून या व्हिडिओला लाईक केले नसेल तसेच तुमच्या विश्वासू यूट्यूब चॅनेल गोल्ड रेट मराठीला सबस्क्राईब केले नसेल किंवा बेल नोटिफिकेशन ऑन केले नसेल तर ते लगेच करा, त्यामुळे तुम्हाला दररोज सोने आणि चांदीचे ताजे दर सर्वात आधी मिळतील। चला तर मग मित्रांनो, आता जाणून घेऊया आजचे सोने आणि चांदीचे ताजे दर। भारतीय सराफा बाजारानुसार आजचे चांदीचे दर: 1 ग्रॅम चांदी 246 रुपये, 8 ग्रॅम चांदी 1968 रुपये, 10 ग्रॅम चांदी 2460 रुपये, 100 ग्रॅम चांदी 24600 रुपये। आज चांदीच्या किमतीत कोणताही बदल दिसून आलेला नाही, मात्र या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी चढउतार पाहायला मिळाली, कारण इराण आणि अमेरिकेशी संबंधित करार आणि हल्ल्यांच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या। अशा परिस्थितीत जर पुढील आठवड्यात अमेरिका आणि इराण यांच्यात मोठा करार झाला तर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये तेजी पाहायला मिळू शकते, आणि जर तणाव आणखी वाढला तर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरणही दिसू शकते। आता जाणून घेऊया की येणाऱ्या काळात सोने आणि चांदी स्वस्त होणार की महागणार। मित्रांनो, या आठवड्यात सोने आणि चांदीच्या बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळाली। एका बाजूला जागतिक भूराजकीय घडामोडींमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली, तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय बँकांची धोरणे आणि आर्थिक आकडेवारी यांनी बाजाराची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की येणाऱ्या दिवसात सोने आणि चांदी स्वस्त होतील की महागतील। आजच्या या अहवालात आपण या आठवड्यातील सर्व मोठ्या घडामोडी समजून घेणार आहोत आणि पुढे सोने चांदीचा कल कसा राहू शकतो हे जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम या आठवड्यातील सर्वात मोठ्या बातमीबद्दल बोलूया। संपूर्ण आठवडा बाजाराचे लक्ष जागतिक तणाव आणि संभाव्य शांतता करारांवर केंद्रित होते। कधी युद्धाची शक्यता वाढली तर कधी शांतता चर्चांच्या बातम्या समोर आल्या। याच कारणामुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सतत चढउतार पाहायला मिळाले। जेव्हा जेव्हा जागतिक तणाव वाढतो तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात सोने आणि चांदीकडे वळतात, त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीमध्ये खरेदी वाढली। मात्र शांतता चर्चांच्या बातम्या येताच बाजारात नफा वसुली, प्रॉफिट बुकिंग दिसून आली। आता युरोपियन सेंट्रल बँक आणि जागतिक व्याजदरांबद्दल बोलूया। या आठवड्यात व्याजदरांबाबतही मोठी चर्चा झाली। जगभरातील केंद्रीय बँका अजूनही महागाई नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत। व्याजदरांमधील बदलांचा थेट परिणाम सोने आणि चांदीवर होतो। सामान्यतः जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा सोन्यावर दबाव येतो,
कारण गुंतवणूकदारांना इतर गुंतवणूक पर्याय अधिक आकर्षक वाटू लागतात. मात्र सध्याची परिस्थिती थोडी वेगळी आहे. महागाई अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही आणि याच कारणामुळे सोन्याची मागणी कायम आहे. आता अमेरिकेकडे लक्ष देऊया. पुढील काही दिवसात अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक होणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. सध्या बाजाराचे मत आहे की व्याजदरांमध्ये कोणताही मोठा बदल होणार नाही. मात्र फेडचे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. जर फेडने भविष्यात व्याजदरांबाबत मवाळ भूमिका घेतली तर ते सोने आणि चांदीसाठी सकारात्मक संकेत ठरू शकते. तर दुसरीकडे जर फेडने महागाईबाबत कठोर भूमिका घेतली तर काही काळासाठी बाजारावर दबाव येऊ शकतो. मित्रांनो, या आठवड्यातील आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती. उर्वरित भाग पाठवा. मी संपूर्ण स्क्रिप्ट मराठीत पुढे रूपांतरित करून देतो. तुमच्या स्क्रिप्टचा पुढील मराठी अनुवाद. कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढउतारांचा परिणाम संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर होतो. जर तेलाच्या किमती वाढल्या तर महागाई वाढते आणि महागाई वाढल्यावर गुंतवणूकदार अनेकदा सोन्याकडे वळतात. तज्ज्ञांच्या मते जर जागतिक तणाव कमी झाला आणि तेलाचा पुरवठा सुरळीत राहिला तर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये स्थिरता येऊ शकते. यामुळे आर्थिक वातावरण सुधारेल. मात्र दीर्घकालीन दृष्टिकोनातून सोने मजबूत राहण्याची शक्यता आहे, कारण महागाईचा धोका अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. यासोबतच आता जाणून घेऊया भारतीय सराफा बाजारानुसार आजचे 18 कॅरेट सोन्याचे ताजे दर काय आहेत. आज 18 कॅरेट सोन्याच्या दरांबद्दल बोलायचे झाले तर 1 ग्राम सोने 11,970 रुपये, 8 ग्राम सोने 95,760 रुपये, 10 ग्राम सोने 1,19,700 रुपये, 100 ग्राम सोने 11,97,000 रुपये. आज 18 कॅरेट सोन्याच्या किमतीत कोणताही बदल दिसून आलेला नाही. ट्रम्प आणि इराण यांच्याशी संबंधित सातत्याने येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी चढउतार पाहायला मिळत आहे. आता जाणून घेऊया आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे दर. पण त्याआधी एक महत्त्वाचा प्रश्न, येणाऱ्या दिवसात सोने आणि चांदी स्वस्त होणार का? मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीकडे पाहिले तर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये वेळोवेळी घसरण आणि नफा वसुली दिसू शकते. विशेषतः बाजारात सकारात्मक बातम्या आल्यास गुंतवणूकदार काही प्रमाणात नफा बुक करतात. मात्र दीर्घकालीन चित्र अजूनही मजबूत दिसत आहे. जगभरातील केंद्रीय बँका सातत्याने सोन्याची खरेदी करत आहेत. अनेक देश त्यांच्या राखीव निधीत रिझर्व्ह सोन्याचा वाटा वाढवत आहेत. यामुळेच प्रत्येक घसरणीनंतर बाजारात पुन्हा खरेदी वाढताना दिसते. चांदीबद्दल बोलायचे झाले तर चांदी ही केवळ गुंतवणुकीची धातू नसून औद्योगिक क्षेत्रातही तिचे महत्त्व मोठे आहे. इलेक्ट्रिक वाहने, सोलर पॅनेल्स आणि आधुनिक तंत्रज्ञानामध्ये चांदीची मागणी सातत्याने वाढत आहे. याच कारणामुळे चांदीसाठी दीर्घकालीन दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक मानला जातो. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे की येत्या काही वर्षात चांदीचा वापर आणखी वाढू शकतो. आता भारतीय बाजाराबद्दल बोलूया. भारतात सोने आणि चांदीच्या किमती केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून नसतात. डॉलर रुपया विनिमय दर, आयात शुल्क आणि देशांतर्गत मागणी यांचाही त्यावर मोठा प्रभाव असतो. जर डॉलर मजबूत झाला आणि रुपया कमकुवत झाला तर आंतरराष्ट्रीय किमती स्थिर असल्या तरी भारतात सोने महाग होऊ शकते. तसेच लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यामुळेही सोन्याच्या किमतींना आधार मिळतो. मित्रांनो, येणाऱ्या आठवड्यात 3 महत्त्वाच्या घटनांवर विशेष लक्ष ठेवावे लागेल. पहिली, जागतिक स्तरावरील शांतता चर्चा किंवा भूराजकीय घडामोडी. दुसरी, अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक आणि त्यानंतरचे संकेत. तिसरी, बँक ऑफ जपान आणि इतर केंद्रीय बँकांची धोरणे. या तिन्ही घटनांचा थेट परिणाम सोने आणि चांदीच्या किमतींवर होऊ शकतो. जर शांतता करार पुढे सरकले तर काही काळासाठी सोने आणि चांदीमध्ये नफा वसुली होऊ शकते. मात्र तणाव पुन्हा वाढल्यास गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळू शकतात. माझ्या मते
पुढील काही दिवसात चढउतार कायम राहतील, पण मोठी घसरण होण्याची शक्यता सध्या कमी दिसत आहे. प्रत्येक घसरणीनंतर खरेदी वाढू शकते. त्यामुळेच बहुतांश तज्ज्ञ अजूनही सोने आणि चांदीबाबत सकारात्मक आहेत. तथापि गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. बाजारात अस्थिरता कायम आहे आणि प्रत्येक नवीन बातमीमुळे किमतींमध्ये मोठे बदल होऊ शकतात. म्हणून जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे ही अधिक चांगली रणनीती ठरू शकते. तर ट्रेडिंग करणाऱ्यांनी स्टॉप लॉसचा वापर नक्की करावा. मित्रांनो, या आठवड्यातील प्रमुख घडामोडी आणि सध्याची परिस्थिती पाहता सोने आणि चांदी दीर्घकालीन दृष्टीने अजूनही मजबूत असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र अधूनमधून घसरण आणि नफा वसुलीचे टप्पे येत राहतील. आता जाणून घेऊया आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे दर. भारतीय सराफा बाजारानुसार 1 ग्राम सोने 14,425 रुपये, 8 ग्राम सोने 1,15,400 रुपये, 10 ग्राम सोने 1,44,250 रुपये, 100 ग्राम सोने 14,42,500 रुपये. आज 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत $4,218 आहे आणि पुढील आठवड्यात सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र भविष्यात डॉलर मजबूत झाल्यास सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण होऊ शकते आणि डॉलर कमकुवत झाल्यास सोने चांदीच्या किमतींमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. आता जाणून घेऊया आजचे 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर. त्याआधी सर्व ग्राहकांना आमचा एक महत्त्वाचा सल्ला आहे. जेव्हा तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा नेहमी त्याची योग्य तपासणी करूनच खरेदी करा. तसेच तुम्ही खरेदी करत असलेल्या सोन्या चांदीवर हॉलमार्क असल्याची खात्री करा आणि हॉलमार्क पाहूनच खरेदी करा, कारण हॉलमार्कमुळे धातूची शुद्धता ओळखता येते. यासोबतच हे देखील लक्षात ठेवा की या व्हिडिओमध्ये सांगितलेले दर हे घाऊक बाजारातील होलसेल दर आहेत. म्हणून या दरांवर तुम्हाला 3% आणि मेकिंग चार्जेस वेगळे भरावे लागतील. आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर. 1 ग्राम सोने 14,900 रुपये, 8 ग्राम सोने 1,19,200 रुपये, 10 ग्राम सोने 1,49,000 रुपये, 100 ग्राम सोने 14,90,000 रुपये.